भाई क्या हुआ? बंद आहे रस्ता. रस्ता बंद आहे म्हणते ती. कोण म्हणलं कुठं डासळे काय रस्ता बंद आहे? कुठंच काय नाही. ते बघा तेव्हा तिथं फुल तेव्हा ते बघा डोंगरात आतमध्ये फुल मारायला चालू होतं. ते फुल कशामुळे मारते ती या ते डोंगर डासवणी म्हणून त्याला फुल मारते ती. ओके फायनली माझं काम एकदम परफेक्ट मध्ये झालं शेवटी. हर हर महादेव मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी एम फुटवेअर रायडर स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या एका आणखीन नवीन ब्लॉग मध्ये. सध्याला प्रॉब्लेम सकाळ सकाळ झालाय. कॅमेऱ्याचं मेमरी कार्ड फुल झालंय, त्यातमध्ये एकही फुटेज आपण करू शकत नाही. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मला एका कम्प्युटर मास्टरची गरज आहे. पुढं बघू रस्त्याने जाताना तिकडे कुठं पुढे गेलो तर मला चांगलीच गोष्ट आहे. त्यातमध्ये मेमरी कार्ड अडकावायचं आपलं आणि ह्यातला समजा डाटा डिलीट करायचा. दुसरं एक मेमरी कार्ड आहे माझ्यापाशी, त्याचा पण प्रॉब्लेम सेम असं झाला, पण माझ्या लक्षात नव्हतं. त्याला फॉर्मॅट मारून घ्यायचं. मेमरी संपूर्ण फॉर्मॅट लागते मारायला, तेव्हाच आपला कॅमेरा आणि मेमरी कार्ड क्लीन होऊन जाईल. पण मला ब्लॉग केल्याशिवाय मला दमच निघत नाही, म्हणजे नाही दम निघत. मला काय माहिती काय झाली. तुम्हाला सर्वांना इतक्या गोष्टी मला दाखवायला समजा आवडायला लागले. आता बरोबर जसं तुम्ही आता ब्लॉगला रिस्पॉन्स द्यायला लागलाय, सबस्क्राईब वाढवायला लागलं त्या नंतर ना खूप जास्त प्रेम तुम्ही दाखवायला लागला युट्यूबला ना, तर त्यामुळे मला ब्लॉगिंग करायला अजून जास्त मोठी उत्साह येतो. हे तर असंच प्रेम दाखवत राहा. आता मी टेंट काढतो आधी. टेंट काढून नंतर ना पुढे चालतो. फ्रेश काय झालेलं नाही, दात पण नाही घातलं, कॅमेराचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि मग नंतर ना बघायला समजा गोष्टी करतो. त्याची ब्रश आणि तोंड तरी धुवून घेतो. आंघोळीचं काय नंतर ना बघाईल, पण कॅमेराचं मला केल्याशिवाय मला दम नाही. कसा दम नाही तुम्हाला दाखवायला चांगल्या गोष्टी नाही. चला टेंट काढून घेतो मी आधी. आता काढायला मोठा काय झाला सांगा तुम्हाला. आता समजा माझं आवरून झालंय, टेंट पण काढून झालंय, पण वार इतकं जास्त सुटलं का नाही. इथं मॅट होतं माझं खाली, हातरायचं मॅट होतं ना, हिथनं आलं सगळं ह्यात गेलो तेव्हा तिथं थांबलं जाऊन. नशीब मी म्हणलं तिथनं जर खाली गेलं ना, ह्याचा इशी सोडून द्यायला लागला असतं, लय गार लागला असतं मला. मी आता तिथनं फुटणं उतरून तेव्हा जायला लागते तिथनं फुटणं. त्याला जर कुलूप लावलंय तेव्हा, दराव्याला जेव्हा तिथं कुलूप लावलंय तेव्हा आता काय करावं काय सांग. त्याला कुलूप आहे. सकाळ सकाळी हा माझ्या पाठीमागे निबार मोठा राडा केला आहे बघा. आता मी दांडकं घेऊन निघालो, येळू घेऊन निघालोय आणि येळून आता काढायचं बघतोय, प्रयत्न बघतो करून. ह्या येळूला काय आहे ना इथं हे बघितलं बा, येळू इथं खेळ ठोकला, इथं खेळ अडकून निघाले भारी काम होईल. फक्त ते पोचावं ह्या होलमधनं खाली, मग माझं चांगलंच काम होईल. भारी मॅट आहे ते मला काढायचं काय पण करून हवा. फायनली मी काढलं. आजची माझी जीवाला माझा खर्च वाचला 200-300 रुपये. हा ही पाण्यापासून वाचवतं, गाजी तयार करतं. मला प्यारा मॅट जिंदगीत पहिल्यांदा मॅट घेतलं, तेच मॅट आहे. 2 वर्ष झाले मॅटला माझ्या, आणि ही मॅट माझ्यापासून लांब गेला असतं मला करमलं नसतं. तर हे मला भेटले आता भारी वाटते. आणि चला निघू पुढे, बाकी सामान आवरू. सेल्फी स्टिक तिकडे पडली या, सामान इकडे पडले असंच. चला तर फायनली आपण असला टोलवर आलो. टोल आपल्यापासून फक्त 500 मीटर लांब होता. टोलवर आलो या. चला कॅमेऱ्यामध्ये मेमरी कार्ड नसल्यामुळं माझी लय अपदा व्हायला लागली. कम्प्युटरवाला कधी भेटतोय, जसं मला कम्प्युटरवाला भेटून जाईल ना, मेमरी कार्ड सॉफ्टवेअर हाणून घेईल आणि नंतर दुसरा ब्लॉगिंग चालू करणार. यायचा टोल या, माघार यायचा, खाली जायचा, आणि हे वर यायचा टोल आहे. इथं सध्याला आता पाणी चालू आहे ह्या ठिकाणं. असं पाणी येतं. आंघोळ करा म्हणून तुटी असल्यामुळे आंघोळ करायची नाही, तरी पण आंघोळ करायचा प्रयत्न पूर्ण करणार मी. आणि आता मस्त मध्ये सायकल येत आहे, आंघोळ करतो, नंतर ना मग चहा नाश्ता करतो, मग नंतर मी पूर्ण. चला मस्त का गार चिल्ड पाणी आहे तिथं आणतो, आंघोळ आणतो, इथं बसतो खाली आंघोळीला. आता हे पुढे समोर फॉर्च्युनर आहे का नाही, फॉर्च्युनरमध्ये कोणीच नाही, पण तरी पण गाडी चालू आहे. म्हणजे विचार करा भावांनो, किती माणसं मोठी ती गाडी आत नुसती गार राहण्यासाठी गाडी चालू या. जेवढा माझा दिवसाचा खर्च ना, तेवढा यायचं नुसता पेट्रोलचा डिझेलचा खर्च आहे नुसता. आंघोळी झाली मस्त मध्ये चहा घेतो. चहा घेऊन मग नंतर पण कपडे धुवून वाळायला टाकायचे मस्त मध्ये. चहा घेतो. दम काय निघाना, भूक लागली होती. दही आणि पराठा घेतलाय खायला, आणि समोरचा नंतर मस्त ना जरा एन्जॉय करत मी खातो या. लय जास्त भारी वाटते. हिमाचलमध्ये येऊन जावा, नाश्ता करतो, जावा दही खातो, त्यावेळेस बरं वाटतं. आपलं गावरान दह्या, गावरान दह्यामध्ये डब्याच्या दह्यामध्ये लय फरक आहे राव. तर भावांनो फायनली मला हे काही बीट मिळालेलं आहे. आणि ही बीट कशामुळे लागते, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, कालच्या ब्लॉगमध्ये ही नट ढिला झालता आणि काही सारखंच निघतं. हे काही आता आवडलं होतं ही बीट मला. ये बीट यार मेरे को कहीं मिल ही नहीं रहा था. 14 नंबर है ये, कहीं मिल ही नहीं रहा था, यहाँ पे मिल गया. फाइनल में वहाँ से देखा ना मैंने, तो मुझे यहाँ पे मिल गया. तर चला आता हे आवडून घेतो आधी, आणि मग नंतर ना मी पुढे निघतो. नाहीतर ह्या आठ ले जातील. इसका बोल द्या ना टॉमी, इसका
सायकल पकड ना भाई. फायनली माझं काम एकदम परफेक्ट मध्ये झालं शेवटी. मेरे को लगा शिमला के अलावा मेरे को कहीं और अलावा मेरे को कुछ है ही नहीं, लेकिन हो गया फाइनली काम यहाँ पे अपना. ओके थैंक यू ब्रो भाई, थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू भाई. चलो थँक्यू बाय. चल इथं आलोय फायनली. आणि जी तिकडला डोंगरातला जी नजारा दिसतो या बघितला तेव्हा, कुठं घर आहे बघितलं तेव्हा तिकडं. मला इथलं बांगला लय भारी वाटला. ही स्वतःचं प्रायव्हेट जागा आहे, कोणाच तरी प्रायव्हेट घर नाही. लय भारी. ही तर आपली सायकल आहे. निघालो या टेडी बेरवाली अंकल वेर आहे लय येतं, आणि लय भारी भारी सुंदर येतं त्या रस्त्यानं. चला ओके. घामाचं गंधाचा वगैरे समजा खाली येतं या. काल रात्री या वादळामध्ये पोल पडला तेव्हा वाकला. फायनली भावांना आपण धरमपूरमध्ये पोहोचलेलो आहे. धरमपूर, तुमचा भाव धरमपूरमध्ये पोहोचलेला आहे. पण मला अजूनपर्यंत एक सुद्धा गॅरेजचं दुकान मिळालं नाही, जेणेकरून मी तिथं माझ्या मेमरी कार्ड फॉर्मॅट मारून आतल्या फायली समजा डिलीट करेन. मला मोबाईल चार्जिंग करायचं होतं, त्यामुळे होतं पॉवर बँकमध्ये चार्जिंग आहे, पण म्हणून ती टिकवून ठेवावी, कारण की पॉवर बँकला चार्जिंग व्हायला 12 तास लागतं आहे. तर त्यामुळे मोबाईल 20 मिनिटामध्ये फुल चार्जिंग होते, पण पाठीमागच्या हॉटेलमध्ये लाईट नसल्यामुळे मला फुलल्या गावाकडे निघायला लागेल. ओके चला निघूया मस्तमध्ये. म्हणलं तर काहीतरी गार पण घ्यावा, पण राहून द्या. चला हां मजा येते काय पण म्हणा. तो जास्त तिकडे असं आलो आपण, तिकडे जायचं चालू. ते बघा तेव्हा तिथं फुल, तेव्हा ते बघा डोंगरात आतमध्ये होल मारायला चालू होतं. ते होल कशामुळे मारते ती, ते डोंगर डासवणी म्हणून त्याला होल मारते ती, आणि ती पारा आतमध्ये कोंबून ठेवते ती. आता तिथं नाही म्हणतात 10 ते 15 पारा तिथली तिथं मारणार असे ह्या पूर्ण डोंगराला येडा हाणणार बघा. मला जरा थोडं काहीतरी थंडगार घ्यावं म्हणलं, जरा थोडा फोन चार्जिंग करावं म्हणलं, तर इथं आतमध्ये बसतो, जरा थोडं थंडगार घेतो, काहीतरी मोबाईल चार्जिंग करतो बसतो. ही गाडी निघाली. ही गाडी मला म्हणली बंद आहे रस्ता, पण गाड्या तर येते ते. आता काय माहिती रस्ता बंद आहे का चालू आहे मला माहिती नाही. बघू गाड्या तर निघाल्या, त्या वळायला लागली. ही पण बाई क्या हुआ, बंद आहे रस्ता. रस्ता बंद आहे म्हणते ती. बघू आपण तरी जाऊन. बंद आहे रस्ता, बंद आहे. चला बघू तरी जाऊन. जाऊन बघितल्याशिवाय काहीच कळणार नाही आता काय भांगड आहे ती. मला बी बघू दे कुठे बंद आहे रस्ता. हा थँक्यू थँक्यू. मला तर कुठेच बंद वाटत नाही रस्ता, गाडी जाती येत नाही बघा. हो हो ट्रॅफिक लागले रे, ट्रॅफिक लागले रे. काय झालंय रे, आय डोंट नो काय झालंय. कुठंच काय झालं नाही. कोण म्हणलं रस्ता बंद आहे, कुठंच काय नाही. होय 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 होय. ब्लॉक केला जाता गेलो होतो. कंट्रोल. तेव्हा त्या रस्त्यात आलोय, तेव्हा त्या रस्त्यात चालू आहे. आणि इकडल्या साईडला इतकं भारी लोकेशन मला दिसलं का नाही. पूर्णपणे खड्डा आहे. आणि समध्यात मेन गोष्ट जर तुम्ही इकडे बघितलं ना, इकडं आहे खरं इतकी उंच मूर्ती नाही, हे जर माप लावा येत नाही. लगभग 200 फूट तरी हनुमानांची मूर्ती इथं. प्रभू श्रीरामांचे सेवक बघा किती मोठी मूर्ती. तर यापाशी गाड्या बघा पार्किंगच्या किती बारकी दिसते त्या पायापाशीच. आणि आता आपल्याला असं जायचं आहे बघा, त्या रोडनं असं जायचं आता आपल्याला. ओके चलो चलो रे सायकलीत आहे. ओके तर आपल्या समोर आहे सोलन गाव. हे काही सोलन आहे, फक्त आपल्यापासून 5 किलोमीटर लांब आहे ही सोलन गाव आहे. आणि आपल्याला मला वाटतं सोलन पर्यंत आता उतार असेल. ती सोलन गाव आहे. आणि आपल्याला त्या गावाच्या पडल्या साईडला लांब पुढं शिमला आहे. तिकडं हे ढग बघितलं कसं दिसत आहे बघा. ही बघा हेवा कसा आहे नजारा. हे कोण वरून इकडून आलो या. लय जास्त भारी वाटलं उतरावून येताना. लय सायकल पळवली मी, इतकी सायकल पळवली का नाही पाव कशी करून. माझं बुट घासले खाली, बुट घासले माझं खाली हवा आहे का. बुट्सला कसं दे मी खाली निघाले बघा. सणा दे दामान जावा रे, दामान जावा. तर भावांनो फायनली मला आता अभी गाव कसं आहे अभी सोलन आहे. सोलन
तो भाई अभी हम है भाई अभी सोलन में, तो अपने को अभी रोड से जाते हुए अपने को तो भाई मिल गए, ठीक है। तो ये भाई मेरे को बोलने लगे भाई अभी कहाँ पे जा रहे हो, तो मैंने बोल दिया भाई मैं जा रहा हूँ लेह लद्दाख। तो भाई मान ले भाई कि मैं हूँ अभी नुब्रा वैली में होता हूँ, अगर आप वहाँ पे आओगे तो मुझे फोन करना। और ऑलमोस्ट मैं भी नुब्रा में जाने वाला हूँ। राइट हानले, पेंगोंगले, नुब्रा वैली ये सब जगह करूंगा। तो भाई वहाँ पे होंगे, लगभग हम पहुँचेंगे 25 दिन तो लग जाएंगे भाई के पास हमको जाने के लिए। तो अभी भाई का नंबर लेते हैं। तो भाई कैसा लग रहा है भाई मिलके बताओ अभी। बढ़िया लग रहा है भाई, अच्छा लग रहा है, अच्छा लग रहा है। अच्छा लगा मेरे को आपको एफर्ट्स देख के, तभी मैंने रोका, मैंने बोला अपना वहाँ पे है। थैंक यू ब्रो, थैंक यू। और अभी यहाँ से शिमला कितना होगा? 27, यहाँ से 44 किलोमीटर शिमला। अभी ढलान होगी या चढ़ाई होगी? चढ़ाई होगा, अभी चढ़ाई होगा। तो अभी आगे 1-2 घंटे के बाद में रुकने का प्लान करेंगे, लेकिन भाई का नंबर शेयर करेंगे। रूट में नागतो काजा कहीं पे भी होगा मेरे को कांटेक्ट करना, अपने हर जगह मतलब रहते हैं सब लोग। हर जगह। लेकिन अभी वहाँ पे नेटवर्क कौन सा में चल रहा है? एयरटेल पोस्टपेड लगेगा ना? पोस्टपेड प्रीपेड दोनों। नहीं लेह लद्दाख में वहाँ पे पोस्टपेड ही चलेगा। पिछली बार आया था पोस्टपेड जियो का लिया था मैंने। तर मला आतला प्लेन रोड लागलाय, मग इथं प्लेन लागलाय, पण हिता आलून जी ही नजारा दिसला नाही वरला, ही लय वर आहे, लय हाईट आहे बघा। ढग किसान जाते बघा, ढग किती फास्ट ढग जाते ते बघा इथं। आणि मी असं थांबलोय एकदम भारी पैकी, म्हणजे एकदम भारी असं वाटतंय। मध्ये एक गुफा बनली, एक गुफा कसली डेंजर बनली बघितली होता का? इकडे पण आहे, कधी खाली पडून काय सांगता येत नाही। एकदम ढिला लूज माल आहे समजा, लूज, त्यामुळे लवकरात लवकर कल्टी हा नाही तर डोक्यात पडेल एखाद्या दगडवरनं। बहुत जगह कोई टेंशन नहीं। और थोड़ा सा मैं सोच रहा हूँ ना, आपको खाने पीने का बंदोबस्त कैसे करते हैं आप लोग? अच्छा, खाने का बंदोबस्त तो थोड़ा बहुत होटल में हो जाता है, मैनेजमेंट ऐसे थोड़ा बहुत हो जाता है। यहाँ पे ये जो पार जाएंगे ना इस पॉइंट पे, यहाँ पे हाँ, यहाँ से 1 किलोमीटर, हाँ राइट, 1 किलोमीटर बाद रांगी ढाबा। रांगी ढाबा आएगा, रांगी ढाबा। यहाँ पे आगे में होगा नहीं जगह, यहाँ पे इस होटल पे, यहाँ पे हाँ यहाँ पे भी है। मैं देख लेता हूँ, उनको पूछ के देखता हूँ, वो बोलेंगे लगाओ तो लगा देता हूँ उनके पास। कहीं भी लगाओ आप। पर मैं बोल रहा हूँ अगर आपको नहीं भी नहीं लगाना ना, ऐसे इजीली मिल जाएगा आपको, कुछ लगाओ अपने आराम से। ठीक है, वहाँ पे ही देख लेता हूँ, मेरे को पास में ठीक लग रही है ना मेरे को अभी। राइट, साफ में बिल्कुल। हाँ, तो ये भाई लोग अपने को मिले थे यहाँ पे, मेरे को ये बोल रहे थे अपने ढाबा है वहाँ पे आगे में चलो, लेकिन 10 किलोमीटर मेरे को नहीं निकलेगा। ये भाई पूछ रहे थे भाई कितने दिन चल रहे हो, मैं बोला 2 साल हो गए मेरे को चलते हुए। तो भाई कैसा लग रहा है मिलके? अच्छा लग रहा है। अच्छे आदमी भाई, अच्छा मिल रहे हैं। अगर आप कल भी आओगे तो आप मिल के जाना। चलो आपके ढाबे का नाम बताओ, मैं आऊँगा ब्रेकफास्ट के लिए सुबह। लॅम्पिंग, ठीक आहे। तर हिता असे हे बघा, इथं वर पण काम चालू आहे आणि इथं आपल्याला टेंट लावायचं, इथं आपली सायकल उभा आहे आणि त्याच्यात आपल्याला टेंट लावायचं, परमिशन काढली टेंट लावायला। तर टेंट लावायचं आहे आता मला। माझा आज दिवसभर जरा नॉर्मल थोडा मूड ऑफ होता, कारण की मेमरी कार्ड फुल भरले। मग अशा एका ठिकाणी गेलं तर मेमरी कार्ड डिलीट करायला फायली, पण ते मला मी करत नाही म्हणला, कारण काय जणांना कसं वाटतं मेमरी कार्डमध्ये काहीतरी असेल सॉफ्टवेअर जेणेकरून आपला समजा डाटा हॅक होईल, असं बरेच जणांना वाटतं, पण तसं काय लागलं नसतं। तर चला तिथं मस्तमध्ये आता मी टेंट लावतो, मस्तमध्ये मला त्यांना म्हणलं सकाळी 6 वाजता निघतो, टेंट एकदम जमते मधला लावतो। पण मेन गोष्ट आहे की थंडीचं प्रमाण जास्त इकडे भागात, थंडी जास्त आहे जरा थोडी। तर चला ओके लावूया टेंट, करूया कॅम्पिंग। ओके, आता सध्या जेवायची तयारी चालू झाली या। मस्त कांदा लिंबू आणलंय, मामा तिथं जेवण बनवते माझ्यासाठी, थाळी लावलेली आपली आणि मस्त जेवण गरमागरम। त्या बघा मामा लय मास्टर आहे तिकडे हातमध्ये जेवण बनवणार, तेव्हा देवा लय मास्टर आहेत मामा। चला आता पॉवर बँक रात्रीच्या राहते चार्जिंग लावला आहे, इकडे आपलं टेंट आहे तर त्याला झोपायला। तर भावांनो आजचा व्हिडिओ असा काहीतरी होता। आता मला जाऊन हातरून टाकतो, आधी हातरून टाकतो, व्हिडिओ एडिटिंग करतो, सोडतो नंतर म्हणजे तुम्हाला बघायला येईल। तर भावांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काहीतरी खुशखबर देणार नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी खुशखबर देणार नाही, चांगली खुशखबर आहे ती देणार नाही तुम्हाला। तर भावांनो खरंच खूप जास्त प्रेम दाखवतो मी यूट्यूबवरती, मला असंच प्रेम दाखवत राहून द्या। आजचा व्हिडिओ जरा थोडा असं तसं झाला का असणार, कारण की क्वालिटी बरोबर नसणार, कारण की मोबाईलनं ह्याला समजा रेकॉर्डिंग केलं आहे मी, माझा कॅमेराचं SD कार्ड खराब झालं आहे। तर म्हणून कसं काय वाटला व्हिडिओ? जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला करा सबस्क्राईब। भेटतो पुढल्या व्हिडिओमध्ये, तो टाटा बाय बाय, हर हर महादेव, जय हिंद, जय भारत, हर हर महादेव, जय महाराष्ट्र।